बरं, तुमच्या बापाच्या घरी पावसाळ्यात पत्रा गळतोय ना, इथं मिळते ना चांगलं घर, भले ते भाड्याचं असन. एकदा पोट भरलं ना मग सुचतं हे फाजील फेमिनिझम. नंतर आलं लव्ह मॅरेज. हे येत असेल ना फेमिनिझममध्ये. बरोबर. तिच्या वडिलांनी तिचं लव्ह मॅरेज लावून नाही दिलं. तिथे नाही आलं का फेमिनिझम? मग काय पाहिजे अजून? स्त्री भ्रूण हत्या करणारा बाप, शिक्षण थांबवणारा बाप, प्रेमात पडून लग्न न करू देणारा बाप, मुलीच्या पसंतीचा मुलगा न पाहता स्वतःच्या पसंतीच्या मुलासोबत लग्न लावून देणारा बाप, पुन्हा लग्नानंतर तिने येडेचाळी केले तर जावायची माफी मागाय सोडून कोर्टात खेचणारा बाप. एवढं सगळं करून परत पप्पा किपरी म्हणणारच पप्पा ग्रेट येतं, पण त्यांचा BP वाढतो. मला एक सांगा मॅडम, ह्या स्त्री भ्रूण हत्येच्या केसेस, ओनर किलिंगच्या केसेस हे पाहून तुम्ही कधी सूचना केली कोणाला की तुम्ही पितृदेवोभव म्हणणंच बंद करा म्हणून? आणि चांगल्या नवऱ्यांना बघून पती देवोभव अशी घोषणा केली की तुम्ही कधी? करा ना मग.